सीने में, तो राम मंदिर या बावरी का पक्ष नहीं मैं लाई हूँ, घायल भारत चीख रहा है, चीख सुनाने आई हूँ. समोर विषय म्हणते जवानांचे कुटुंब एक नऊ. काश्मीर मधील राजौरी येथे दहशतवाद्यांशी झालेल्या चकमकीत कॅप्टन एम व्ही प्रांजल, कॅप्टन शुभम गुप्ता, हवालदार माजिद हे वीर शहीद झाले. टीव्हीवर 2 मिनिटांची बातमी आली. आपण भावपूर्ण श्रद्धांजली असा स्टेटसही टाकला आणि दुसऱ्या दिवशी IPL ची मॅच बघायला लागलो. पण जरा विचार करा, त्या बातमीच्या मागे काय होतं? बंगळुरूच्या कॅप्टन प्रांजल यांच्या घरात त्यांची 4 महिन्यांची मुलगी होती. वडिलांना शेवटचं पाहिलंही नव्हतं तिनं. आग्रा येथील कॅप्टन शुभम गुप्ता यांच्या घरचं लग्न 3 महिन्यांवर आलं होतं. लग्नाच्या पत्रिकेवर नावही छापलं गेलं, पण नवरदेवच तिरंग्यातलं पेटून आला. हे आहे जवानाच्या कुटुंबाचं बलिदान, जे कॅमेऱ्यात येत नाही, जे हेडलाईन बनत नाही. पाकिस्तानने केलेल्या शस्त्रसंधी उल्लंघनात पूंछ राजौरीमध्ये अनेक जवान शहीद झाले. त्यात पुण्याचा नाईक सूरज यादव याचाही समावेश होता. 26 वर्षांचा सूरज, घरात आई, वडील, पत्नी आणि 2 वर्षांचा मुलगा. सूरज 15 दिवसांपूर्वी सुट्टीवर आला होता. मुलाला सायकल शिकवत होता. पुढच्या वेळी सुट्टीवर आलो की शाळेत सोडायला जाईल असं बायकोला वचनही देऊन गेला. पण पुढची सुट्टी आलीच नाही. पार्थिव आलं. आता ती 2 वर्षांची चिमुरडी रोज संध्याकाळी दारात उभी राहून विचारते, आई बाबा कधी येणार आहेत ग? या प्रश्नाचं उत्तर कोणाकडे आहे? आईकडे, सरकारकडे की आपल्याकडे? हे आहे 9 मजलेलं बलिदान. बायकोचं कपाळ, आईचं काळीज, मुलांचं बालपण सगळं एका झटक्यात होरपळून निघतं. आपण गलवान खोऱ्यात 2020 ला 20 जवान शहीद झाले हे विसरलो नाही, पण त्यांच्या कुटुंबाचं काय झालं? बिहारच्या कुंदन ओझा यांच्या पत्नी त्यावेळी 7 महिन्यांच्या गरोदर होत्या. कुंदन कधीच आपल्या मुलीला पाहू शकली नाही. आज ती मुलगी 5 वर्षांची आहे. शाळेत माझे बाबा निबंध लिहिताना ती काय लिहिणार? सियाचीन मध्ये -50 डिग्री तापमानात उभा असलेला जवान सुट्टीसाठी 2 वर्ष वाट पाहतो. घरी फोन केला तर नेटवर्क नसतो. महिन्यातून एकदा पत्र येतं. त्या पत्राची वाट पाहणारी आई, ते पत्र वाचून रडणारी बायको, ते पत्र उराशी ठेवून झोपणारी मुलं. हा संघर्ष कोणत्या वर मेडल मध्ये मोजणार? सरकार वीर नारी म्हणतो, शहीदांची पत्नी म्हणतो, सन्मान करतो, पण प्रत्यक्षात काय? मणिपूर हिंसाच्या 2023-24 मध्ये आसाम रायफलचे अनेक जवान शहीद झाले. त्यांच्या पत्नी आजही पेन्शनसाठी, मुलांच्या शिक्षणासाठी, नोकरीसाठी सरकारी कचेऱ्यांचे उंबाटे झिजवत आहेत. फाईल पुढे सरकत नाही, कारण साहेब नाहीत, सही राहिली. पुलवामा हल्ला 2019 मध्ये 40 जवान शहीद झाले. 5 वर्षे झाली. किती वीर नारींना सरकारी नोकरी मिळाली? किती मुलांना चांगली शिक्षण मोफत मिळाली? आकडे तपासा, डोळे उघडतील. जवान देशासाठी लढतो आणि त्याची बायको या सिस्टीमशी लढते. हा आहे दुसरा फ्रंट. इथे गोळ्या चालत नाहीत, इथे फक्त टोमणी आणि कागदपत्रे चालतात. आता अग्निवीर योजना आली. 4 वर्षांसाठी भरती. 4 वर्षांनंतर 75% मुलं घरी. जे शहीद होतील त्यांना शहीद दर्जा नाही, पेन्शन नाही, कॅन्टीनची सुविधा नाही. 2023 मध्ये सियाचीन मध्ये अग्निवीर अक्षय लक्ष्मण शहीद झाला. 19 वर्षांचा, घरची गरिबी, बाप शेतमजूर. बापाने विचारलं, साहेब माझा पोरगा देशासाठी मेला की नोकरीसाठी? या प्रश्नाचं उत्तर कोण देणार? अग्निवीरांच्या कुटुंबाचं टेन्शन डबल आहे. 4 वर्षात काही झालं तर, आणि 4 वर्षांनी नोकरीच गेली तर? हे मानसिक बलिदान कोण मोजणार? शेवटी इतकंच सांगते, उसने जान दी देश के लिए, उसने जान दी देश के लिए, पर हमने क्या दिया उसके परिवार के लिए? जवान सीमेवर उभा आहे म्हणून आज आपण इथं निवांत भाषण ऐकतोय. त्यांच्या घरात अंधार आहे म्हणून आपल्या घरात उजेड आहे. त्यांची मुलं बापाविना वाढतायत म्हणून आपली मुलं सुरक्षित आहेत. म्हणून आज शपथ घ्या, जवानाला सलाम करतानाच त्याच्या कुटुंबालाही सलाम करूया, कारण त्यांचं बलिदान जरी 9 मजलेलं असलं तरी फिटलेलं नाही. याची किंमत आपल्याला चुकवावीच लागेल. धन्यवाद. जय हिंद, जय जवान, जय जवानांचे कुटुंब. 4 मिनिट 53